भारतीय जनता पक्षाचा हा निर्णय मात्र तुतारीला मदत करणारा नक्की ठरू शकतो। मित्रहो नमस्कार। पक्ष फोडून नेते पळवून ईडी सीबीआयची जादू करून महायुतीत नेत्यांची तोबा गर्दी वाढवण्यात आली आहे। पण आता महायुतीतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना आवरता भारतीय जनता पक्षाला घाम फुटायला लागलेला आहे। अहो एकीकडे विपरीत सर्वे येऊ लागल्यामुळे अवघी महायुती आधीच धास्तावलेली आहे, तर दुसरीकडे महायुतीतले नेते बाहेर पडू लागले आहेत। गळती सुरू झाली आहे महायुतीला। अहो विधानसभेच्या जागा आता फक्त 288 आणि इच्छुक मात्र अमर्याद। त्यामुळे महायुतीत मोठ्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत अंतर्गत। अहो हे जे पक्ष सोडून जाणारे नेते आहेत ना, या नेत्यांना थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता म्हणे दोस्तीत कुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे तशी मोठी माहिती समोर आली आहे। भारतीय जनता पक्षाचा हा निर्णय मात्र तुतारीला मदत करणारा नक्की ठरू शकतो। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाचा तिढा वाढतच चाललेला आहे। सहजासहजी तो सुटताना दिसत नाही। राज्यातल्या जवळपास 25 जागांवर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची आता शक्यता आहे। यामध्ये पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी आणि इंदापूर या मतदारसंघाचाही समावेश असणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या। त्यामध्ये जागा वाटपावर चर्चा झाली। बरीच निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा होती। भारतीय जनता पक्षाला 160 जागा हव्या आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला उर्वरित जागा देण्याबाबत देखील चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला 90 जागा हव्या आहेत, तर राज्यातल्या सुमारे 25 जागांवर शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादींची या तिन्ही पक्षांची मागणी आहे। त्यामुळे या 25 जागांचा तिढा हा जरा थोडासा कठीण होऊ लागला आहे। त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याची आता चर्चा आहे। या 25 मतदारसंघात इंदापूर आणि वडगाव शेरी या दोन मतदारसंघाचा देखील समावेश आहे। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता। त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुळीक हे भाजपकडून इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं। मुळीक हे फडणवीस यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांनी या जागेचा आग्रह धरला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर तिकडे इंदापूरमध्ये अजितदादा पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा मागे पराभव केलेला होता। मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीनंतर अजित पवार महायुतीत असल्यामुळे ज्याचा आमदार त्याची जागा, या सूत्रानुसार ही जागा तर राष्ट्रवादीला मिळणार आहे। म्हणजे दत्तात्रय भरणे यांना तिथं उमेदवारी मिळणार आहे। त्यामुळं हर्षवर्धन पाटील नाराज आहेत। अर्थात त्यांच्या या नाराजीची चर्चा आपण गेली काही काळ ऐकत आहोत। आता ते देखील तुतारी वाजवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग काढण्यात आला आहे। अहो मैत्रीपूर्ण लढतीला महायुतीतल्या नेत्यांचाही विरोध होऊ लागला आहे, पण भाजपचं साधारण हे गणित आता वेगळं सुरू झालेलं आहे। अहो या मैत्रीपूर्ण लढतीमुळे होणार काय? तुतारीचाच मोठा फायदा होऊ शकतो। या दोन मतदारसंघाचा विचार केला तर मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्याचा तुतारीला थेट फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 2019 मध्ये भाजपमध्ये गेलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। तर भारतीय जनता पक्षामधूनच माजी नगरसेवक अनिल टिंगरे हेही लढण्याच्या तयारीत असून त्यांचीही नावाची चाचपणी आता शरद पवार गट करीत आहे। लोकसभा निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळालेलं आहे। या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत झाल्यास त्याचा थेट फायदा तुतारीला मिळण्याची शक्यता आहे। ही दोस्तीतली जी कुस्ती आहे ना, ही कुस्ती अखेरच्या क्षणाला भाजपच्याही लक्षात येणार आहे, कारण ही दोस्तीतली ही कुस्ती भाजपच्या अंगलट येऊ शकते। तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आणखी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।